वरवडे ते काळझोंडी दरम्यान रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। काळझोंडी धरणाजवळ नवीन रस्ता देखील खचलाय। संरक्षण भिंतही नाहीये, त्यामुळे वाहन थेट धरणात कोसळण्याची भीती आहे। या खराब रस्त्यामुळे वाहतूक बंद झाली आणि नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान रत्नागिरीतून ग्रामस्थांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलय यांनी। पाहूया। काय सांगाल की या रस्त्याची अवस्था अक्षरशः दयनीय झालेली आहे, काय नेमकं सांगा? या कळझोंडी धरणाचं जेव्हा उंची वाढवण्यात आली त्यावेळेला हा नवीन रस्ता गेल्या वर्षभरापूर्वी करण्यात आला, पण तुम्ही सगळ्यांनी बघताय की या रस्त्याची परिस्थिती अतिशय दुर्दैवी आहे। मला इतकाच प्रश्न प्रशासनाला विचारायचे की एखादा रस्ता केल्यानंतर त्याचा काहीतरी एक नियोजित कार्यकाल असतो देखभाल दुरुस्तीचा, पण तो इथे कुठेही पाहायला मिळत नाही। मला या ठिकाणी नमूद करायचं की ज्या पद्धतीने महाडमध्ये सावित्री नदीवरचा अपघात झाला की तो अपघात या ठिकाणी झाल्यावर प्रशासन जागृत होणार आहे का? धरणाची उंची वाढवल्यानंतर धरणाचा जलाशयाचा जो जलसाठा आहे तो रस्त्याच्या अगदी जवळ आलेला आहे, त्यामुळे रस्ता पाण्याच्या प्रभावाने दबू शकतो, दबलेला आहे आता तसा। वरचं वरवडा गावाकडे येणारा कळझोंडीतून वरच्या वरवड्याला येणारा रस्ता हा अतिशय जवळचा रस्ता म्हणून आम्ही या रस्त्याने वाहतूक करतो। या वरच्या वरवड्यातून जाणारी हायस्कूलला मुलं म्हणा, छोटी मुलं किंवा अन्य ग्रामस्थ याच रस्त्याने जाणार, दुसरा काय आम्हाला पर्याय नाही। इथून जर वरून जायचं म्हटलं तर जवळजवळ 4 किलोमीटर आम्हाला वळसा देऊन जावं लागतं। अमोल कलय, साम टीव्ही, रत्नागिरी।